चेअरमन साहेब, आपलं आणि मोहिते पाटलांचं एकत्रीकरण झाल्यानंतर आता तुमच्या सोबत असणारे काही गट, काल एक बैठक झाली, आज एक बैठक झाली, काय परिणाम होईल ते म्हणतायत तुम्ही फसवणूक केली समाजाची? नाही, तुमच्याकडे येऊ नंतर निश्चितपणानं ते लोक हे आपलेच आहेत. काय कारणानं 4-2 दिवस जातील इकडं तिकडं, ते सगळे लोक आपल्याबरोबर येणार आहेत आणि त्यामुळं त्यांनी बाईट दिल्या, अजून काय केलं तरी ते लोक सगळे आपलेच आहेत. असं दाखवलं जाते की धनगर समाजामध्ये 2 गट पडले, एक गट आपल्यासोबत आहे, एक गट देशमुख आप्पासाहेब. नाही, निश्चितपणानं सगळे लोक आपल्याबरोबर तुम्हाला 4-8 दिवसामध्ये दिसतील. यातला कुणीही माणूस बाजूला जाणार नाही. पूर्णपणे 1-2-4 लोक आहेत तेवढेच बाजूला जाणार, जे भारावलेले आहेत त्या पक्षाला. बाकीचे सगळे आमच्या बरोबर आहेत. एक नेतृत्वाची पोकळी मोहिते पाटील विरोधकांमध्ये निर्माण झाली, ती जागा घ्यायचा कोणीतरी प्रयत्न करता असं वाटतंय तुम्हाला? नाही, या तालुक्यामध्ये तसं काय घडत नाही. हे जे लोक आहेत सगळी पोकळी जवळजवळ 52 गावचे सरपंच आहेत, सगळ्या वेगवेगळ्या सोसायट्यांचे चेअरमन आहेत आणि प्रमुख मंडळी आहे या ठिकाणी. त्यामुळं दुसरं कोणी पोकळी भरण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो, फार वेळ द्यावा लागतो आणि ती पोकळी निघेल. 20-25 वर्ष वेळ जाईल. आता आपण माड्यामध्ये सक्रिय झालेला आहात, आपण सोलापूर, बारामती या ठिकाणी पण धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तिकडे आपण जाणार आहात. आज सुप्रियाताईंची मी सभा घेऊन आलो आणि त्या ठिकाणी मी त्यांनाही 2-4 ठिकाणी मी त्या ठिकाणी जाऊन येणार आहे. निश्चितपणानं महूद, सांगोला आणि मान तालुका इथं विशेष लक्ष देणार आहे आणि सोलापूरमध्ये सुद्धा 3 ठिकाणी मी जाऊन येणार आहे, मोहोळ, मंगळवेढा आणि पंढरपूर या 3 ठिकाणी. बारामती मतदारसंघात आपल्या साधारण किती सभा होणार आहेत तिथं आपला समाज? नाही, तिथं मोठ्या सभेमध्ये 3-4 सभेमध्ये नक्की मी जाईल. तुम्ही 1 लाखाचा लीड देतो म्हटला होता, वाड्यामधून बबन दादा 2 लाखाचं देतो म्हणते, शिवाजी सावंत 1 लाखाचं देतो म्हणते, शहाजी बापू 40,000चं, जयकुमार गोरे म्हणतात. कसाही वेळ लागायचा, लीड 5 लाखाच्या पुढं त्यांचं लीड जातं, आपलं 1,40,000. नाही, आम्ही आमच्या तालुक्यावरती जेवढं लीड देऊ त्यावरती निश्चितपणाने निवडून येऊ. एवढं जे आमच्याकडे खरोखरचं आहे ते देऊ आणि बाकीच्या तालुक्यांचं. तुमच्या तालुक्याचं लीड विरोधक तोडू शकणार नाही, कुणी तोडू शकत नाही. एका तालुक्यामध्ये एवढं लीड आम्ही त्याच्यामध्ये गणिताच्या हिशोबानं काम करणार आहे. त्याच्यामध्ये काय बोगस एकमत टाकणार नाही. प्रामाणिकपणानं जे बी आमची लोक राबणार आहे त्याच्यामध्ये 2,40,000 किंवा 45,000 एवढं पोलिंग आम्ही करणारच आहे. आम्हाला माहिती आहे विरोधकाची फक्त 15,000 मतं आहेत, कसल्याही परिस्थिती त्याच्यावरती एक मत पडू शकत नाही आणि उरलेली 2,25,000 मतं त्यातली 10-1,000 मतं इकडे तिकडे नोटा हे ते गेली तरी बाकीची उरलेली मतं जी आहे ते निश्चितपणानं 2-20 आम्हाला पडतात. तुम्ही परवा म्हटलं होतं की अजितदादांची राष्ट्रवादी उमेदवार पाडल्यानंतरच ती सोडणार आहे, काय त्याच्यानंतर काय फोन बिन आलं का काय तुम्हाला, असं तुम्ही बोलला? नाही, मला काय अजून पक्षातनं काढून टाकलं नाही किंवा मी विचारतोय की मला पक्षातून वगैरे काढलंय का, कारण पक्षाचा फाउंडर सदस्य मी पण आहे. मीच अजितदादाला पक्षातून काढून टाकू शकतो त्या ठिकाणी, कारण मी पक्षाचा कार्यकर्त्यांची सगळी नाराजी निघाली. जर ते पवार साहेबाला अजितदादा काढून टाकत असतील तर उत्तम जानकर अजित पवाराला काढायला अडचण काय, काढू शकतो. काय तर कार्यक्रम करताय